तर मला हेच विचारायचं आहे की ही लव्ह स्टोरी फुलायला कधी लागली आणि कधी सुरुवात झाली या लव्ह स्टोरीची? ॲक्च्युली लव्ह स्टोरी असं तर मी नाही म्हणणार, कारण आम्ही भेटलेच असे होतो की लग्न करायचं आहे. त्याच्यामुळे क्लिअर होतो दोघंही की लग्न करायचं आहे, भेटूयात, बोलूयात. एकमेकांचे विचार, आवडीनिवडी जर पटल्या तर पुढे जाऊयात आणि मग घरी सांगूयात आणि मग पुढचं पुढे बघूयात. पण आधीच जर असं काही वाटलं की समहाऊ हे वर्क नाही होते तर आपण थांबूयात. देन तू तुझ्या मार्गी, मी माझ्या मार्गी, इतके आम्ही क्लिअर होतो. सो 1-1.5 वर्षापूर्वी आम्ही भेटलो आणि प्रपोज वगैरे मला तर काहीच आठवत नाहीये. इतकं स्मूथली आमचं रिलेशन पुढे गेलं आणि आज एंगेजमेंट पण झाली आहे. येस, पण असं असतं ना की ती एक मैत्रीची सुरुवात होते. तर मला तो पण जाणून घ्यायचा आहे की कधी ही सुरुवात झाली, कधी बोलायला लागलात आणि मग कधी ठरवलं की आता आपण लग्न करतोय? ठाण्यातच मी ठाण्यात राहते मुळात. तर ठाण्यातच आम्ही भेटलो होतो एका कामासाठी. ॲक्च्युली पर्सनली एकमेकांना भेटलो होतो असंही नाही, एका कामासाठी आम्ही ग्रुपमध्ये भेटलो होतो. तिथे त्याने मला बघितलं होतं आणि सुरुवातीला जस्ट एक हाय, हॅलो अशा पद्धतीचं बोलणं होतं आणि त्याच्यानंतर मग हळूहळू आमची जरा छान मैत्री व्हायला लागली, कारण दोघांच्या सवयी बऱ्यापैकी सेम होत्या, आवडी सेम होत्या आणि मग बोलता बोलता सहज असा विचार झाला की मलाही आयुष्यात पुढे जायचं होतं, त्यालाही जायचं होतं. तर त्या अनुषंगानेच आम्ही बोललो की असं असं आहे. तर दोघांनी म्युच्युअली ठरवलं की थोडा वेळ देऊयात आपल्या ह्या नात्याला. नात्याला म्हणजे रिलेशन नव्हतंच खरं तर. या मैत्रीला थोडा वेळ देऊयात. दोघांच्या आवडीनिवडी बघूयात, सवयी बघूयात आणि जर आवडल्या तर घरी सांगूयात. पुढाकार कोणी घेतला होता यात नेमका? कोणीही नाही, खरंच कोणीच नाही. कारण आजही आमची भांडणं होतात. कारण माझं नेहमी असतं की तू मला प्रपोज केलं होतं, तू मला प्रपोज केलं होतं आणि तो मला म्हणतो अच्छा, कधी, कसं, सांग बरं. आणि मी निरुत्तर असते, माझ्याकडे उत्तरच नसतं. पण खरंच खूप स्मूथली हे रिलेशन पुढे गेलं आणि प्रपोज ॲक्च्युली कोणीच नाही केलं. अचानक हे कसं सुरू झालं आणि आज हा प्रवास, म्हणजे मीच विचार करते ना, मला आठवतच नाही की हे 1.5 वर्ष कसं निघून गेलं आणि आम्ही आज आमच्या या जर्नीपर्यंत पोहोचलोय. आपण मगापासून एका व्यक्तीबद्दल बोलतो आणि मला असं वाटतं जितकी उत्सुकता मला आहे ना तितकीच आता प्रेक्षकांना असणार आहे की नेमका कोण आहे तो. म्हणजे मयुरीच्या आयुष्यात नेमकी कोणती व्यक्ती आली हे सगळ्यांना जाणून घ्यायचंय. मी खरं तर हे कोणालाच सांगितलेलं नाहीये, खूप सिक्रेट आहे. खरं तर माझी एंगेजमेंट सुद्धा झाली आहे. बट स्टील तुलाही आज कळतंय, कारण मी खूप आम्ही लाईक त्याच्या घरचे आई बाबा 2-4 लोक, माझ्या घरचे माझे आई बाबा, भाऊ 2-4 लोक, इतकं आम्ही छोटासा असा फॅमिली फंक्शनमध्ये आम्ही आमची एंगेजमेंट केली. आणि ॲक्च्युली तो खूप शाय आहे, त्याच्यामुळे तो कम्फर्टेबल नसतो फार कॅमेरासमोर. त्याच्यामुळे सांगायचंही नव्हतं आणि आमची काही पर्सनल चॉईसही हो. होता दोघांचा की इतक्यात नको रिव्हील करायला. लग्नानंतर तसंही आपण सांगणारच आहोत, तेव्हाचं तेव्हा कळू देत. त्याच्यामुळे मी जेव्हा सांगेल सोशल मीडियावर तेव्हा कळेलच. मला सांग, काय करतो नेमकं तू? त्याचा स्वतःचा बिझनेस आहे आणि येस, आपल्या इंडस्ट्रीतला नसला ऑन कॅमेरा तरी ऑफ कॅमेरा तो काम करतो. हे सगळं सांगताना ती इतकी लाजते की मी मयुरीला पहिल्यांदा इतकं शाय बघितलंय. ॲक्च्युली कारण लग्न ही एक अशी गोष्ट आहे ना ग की म्हणजे मी खूप एकतर इमोशनल आहे आणि ऑफकोर्स मुंबईत असते, एकटी राहते. त्याच्यामुळे अजूनही विश्वास बसत नाही की मी लग्न करते. म्हणजे अजूनही मला असं वाटतं की मी खूप लहान आहे, जे की मी नाही आहे. त्याच्यामुळे खूप अशा मिश्र भावना आहेत. म्हणजे एक्साइटमेंट तर आहेच, आनंद तर आहेच, पण भीतीसुद्धा खूप आहे. तसं बघायचं झालं तर मालिकांमध्ये खूपदा लग्न केलेली आहेत, एकाच माणसासोबत 5-5 वेळा लग्न केलेली आहेत. त्याच्यामुळे मी कशी दिसेल, मला हे ते ती एक्साइटमेंट नाही आहे. पण आता ऑफकोर्स एक मोठी जबाबदारी येणार आहे अंगावर आणि एक वेगळंच आयुष्य सुरू होणार आहे. त्याच्यामुळे एक ते दडपण आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे आणि ऑफकोर्स एक्साइटमेंट तर असतेच असते. त्याच्यामुळे
समजत नाही नेमकं कसं आणि काय व्यक्त व्हायचंय. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.